अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी परिवार. तर स्वागत आहे सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवरती. जर मित्रांनो तुम्ही अजून आपल्या चॅनलवर नवीन असाल, आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया आपलं चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत नक्की पोहोचले जातील. तर मित्रांनो, श्री स्वामी समर्थ महाराजांच्या अनेक कथा, प्रसंग, अनुभव आणि लीला अनेक सेवेकरांना येत असतात, अनुभव देखील येत असतात. तर त्याचप्रमाणे एक अक्कलकोट गावातला प्रसंग किंवा अनुभव म्हणा, तोच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया. अक्कलकोट गावात महिपालाचे एक देवालय आहे. तेथेच मालोजी राजांच्या गवार नावाच्या एका हत्तीला बांधण्याची जागा होती. तर एके दिवशी तो हत्ती अचानकपणे खूप पिसाळला होता. काही केल्याने नियंत्रण येत नव्हता. अनेक जण आपापल्या पद्धतीने प्रयत्न करीत होते, त्याला शांत करत होते, पण तो काही केल्याने शांत होत नव्हता. त्याच्यावर अंकुश ठेवणे कुणाला शक्य होत नव्हते. येणाऱ्या जाणाऱ्या लोकांवर तो हल्ला करू लागला होता. त्यामुळे रस्त्यावरून जाण्याची नागरिकांना भीती वाटू लागली होती. अखेर एक दिवस त्या राजांनी त्या हत्तीच्या चारही पायात साखळदंड बांधून ठेवले आणि वैतागून स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनास आले. स्वामींना त्यांनी झालेली सर्व हकीकत सांगितली. ते स्वामींना म्हणाले की आमचा हत्ती सध्या फारच पिसाळला आहे. तो येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांवर दगड फेकत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे. तर स्वामी, तुम्ही तुमच्या पद्धतीने त्या हत्तीला शांत करावे अशी त्या राजांनी स्वामींना विनंती केली. राजांचे बोलणे ऐकून स्वामी समर्थ महाराज त्या हत्तीकडे जाण्यासाठी निघाले. वाटे स्थानिक भक्तगण, सेवेकरी स्वामींना भेटत होते आणि सांगत होते, स्वामी, या रस्त्याने जाऊ नका, तो हत्ती अगदी पिसाळल्यावानी दगड भिरकावत आहे. मात्र महाराजांनी ते ऐकल्यानंतर देखील महाराज पुढे गेले. ज्यांची सत्ता जागेवर चालते, ज्यांना प्रत्यक्ष काळ सुद्धा घाबरतो, त्या ब्रह्मांड नायकाला कशाची भीती. तर त्यानंतर स्वामींसोबतचे काही सेवेकरी निघून गेले आणि स्वामी महाराज पुढे गेले. त्या हत्तीला बांधून ठेवले होते. तेथे पोहोचेपर्यंत केवळ एकनिष्ठ शिष्य असलेले चोळप्पा आणि बाबा यादव असे 2-4 भक्तगण स्वामींसोबत उभे होते. महाराज कमरेवर हात ठेवून हत्तीसमोर उभे राहिले आणि म्हणाले, अरे मूर्खा, माजलायस का? चढेल तो पडेल, बाष्कळपणाचा अभिमान सोडून दे. तर अशी स्वामींची आज्ञा ऐकताच तो पिसाळलेला हत्ती अगदी शांत होऊन आपल्या पुढच्या पायाची गुडघे टिकून गंडस्थळ स्वामींच्या चरणी ठेवली. त्याच्या डोळ्यातून एकसारखे अश्रू वाहत होते. स्वामींच्या दर्शनाने एवढा मदनमत्त हत्ती शांत होऊन स्वामींसमोर नतमस्तक झाला. तर मित्रांनो, हा प्रसंग अक्कलकोट गावात घडलेला आहे. तर तुम्हाला हा प्रसंग आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. श्री स्वामी समर्थ.